पंजा है तो आबाद है दोस्तों, भूल गए तो कुछ नहीं। पिंपळनेर गावाचा विकास, साऱ्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आदरणीय अरविंद दादा यांना प्रचंड मताने विजयी करा। पिंपळनेर येथे श्री प्रवीण बापूसाहेब चौरे यांची प्रचार रॅली। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण चौरे यांची प्रचार रॅली पिंपळनेर नगरीत काढण्यात आली। सर्वप्रथम पिंपळनेर नगरीत श्री प्रवीण चौरे यांनी पिंपळनेर शहराला आश्वासन दिले की यावेळेस मी आमदार झालो तर पिंपळनेर शहराला चकचकीत रस्ते, शहर धूळमुक्त खड्डेमुक्त करणार, तसेच साक्री तालुका तसेच पिंपळनेर नगरीचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रवीण चौरे कटिबद्ध राहणार आहे, असे श्री चौरे यांनी प्रचाराच्या दरम्यान सांगितले। मी भानुदास गांगुर्डे, साक्री तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचा तालुका समन्वयक। आपल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे साक्री विधानसभा क्षेत्रामध्ये प्रवीण बापू चौरे हे पंजा या चिन्हावर उमेदवारी करीत असून प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। प्रचारामध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला। आज आपण पाहिलं पिंपळनेर शहरामध्ये प्रचंड मोठी रॅली जनता स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरलेली आहे। साक्री तालुक्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक होती आहे आणि लोकांनीच जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। या प्रचाराच्या काळामध्ये विरोधकांनी खोटा निरोटू पसरवण्याचा प्रयत्न केला, बेकायदेशीर काही व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु साक्री तालुक्यातील जनता हे सब जानती है, त्याच्यात काही जास्त बोलण्याची गरज नाही। येत्या 20 तारखेला काँग्रेसचे प्रवीण बापू चौरे आणि त्यांना आमच्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, महाविकास आघाडी एक संघपणे प्रचारात उतरलेले आहे। सर्व जनतेने आता ठरवलेलं आहे की 23 तारखेला पंजा या चिन्हावर उभे असलेले प्रवीण बापू चौरे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील याची मला पूर्ण खात्री झालेली आहे। आणि सर्व जनतेला मी विनंती करतो की 1 नंबरचं बटन पंजा या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे। पंचसूत्रीचा कार्यक्रम जो आहे तो राबवला जाणार असल्याने आम्ही जनतेपर्यंत ते पोहोचवलं आहे। 3 लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। जो रेग्युलर कर्ज हप्ता भरतो त्याला 50,000 रुपयाचं कर्ज त्याच्या बदल्यात त्यांना मिळणार आहे, प्रोत्साहन भत्ता म्हणून, प्रोत्साहन अनुदान म्हणून। त्याचप्रमाणे महिलांना 3,000 रुपयेपर्यंतचं हे प्रत्येक महिन्याला 1 तारखेला दिलं जाणार आहे, असं आमचे नेते राहुलजी गांधी यांनी नंदुरबारच्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे 25 मोफत पास महिलांना मिळणार आहे, 25 लाख रुपयापर्यंत विम्याचं कवच मिळणार आहे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे, अशा पद्धतीचं हो। आणि जे आमचे बेरोजगार तरुण आहेत त्यांनाही 4,000 रुपयेपर्यंतचा भत्ता मिळणार आहे आणि सरकार आल्यानंतर त्याची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे। या बाबतीत जनतेपर्यंत या बाबतीतला सगळ्यांना संदेश पोहोचलेला आहे आणि सगळ्या आपल्या माध्यमाने सगळ्या साक्री तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला मी विनंती करतो की प्रवीण बापू चौरे यांच्या पंजा या चिन्हावर येत्या 20 तारखेला बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा। धन्यवाद। कुठेही विकास नाही, फक्त स्वार्थासाठी आणि पैशांचा प्रचंड दुरुपयोग करून तालुक्याला अजून
25 वर्ष मागे नेलं, परंतु लोकांमध्ये काँग्रेसविषयी जे प्रेम व जी जागरूकता होती ती आज इथं आपल्याला बघायला मिळाली. मी सर्व आपल्या साक्री तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की 20 तारखेला सर्वांनी परिंदादाला प्रचंड मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि आपले प्रेरणास्थान योगेश दादाचे माजी आमदार योगेश दादाचे जे अधुरे राहिलेले तालुक्याच्या विकासाचे जे कामं राहिलेले आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी आपण परिंदादाला प्रचंड मताने निवडून द्यावे असं मी सर्वांना कळकळीने विनंती करतो. सदरची रॅलीत प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली होती. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण चौरे यांच्या प्रचारार्थ आज पिंपळनेरमध्ये मोठी रॅली पार पडली. रॅलीत लोकांचा जो प्रतिसाद होता तो विलक्षण होता. मला असं वाटतं लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर विजयी कोण होईल अशी चर्चा नाही तर प्रवीण चौरे नेमके लीड किती हजाराची घेतात अशी चर्चा आहे. कारण लोक प्रवीण बाप्पू चौरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. मला आठवतं गद्दारी महाराष्ट्रात झाली, एकनाथ शिंदे गुवाहाटी गुजरातला गेले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि म्हटले की माझा सोबत आलेला एक जरी आमदार पराभूत झाला तरी मी गावाकडे शेती करायला जाईल. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी बॅग भरायला काही हरकत नाही. पहिला निकाल आम्ही महाराष्ट्रातला साक्री विधानसभेत देऊ. ताईंसोबत गेलेल्या पहिल्या आमदार मंजुळाताई गावी त्यांना आम्ही पराभूत करून माननीय एकनाथ शिंदे गावाकडे कशी शेती करायला जातील याचा पूर्ण विचार निर्धार जनतेने केलेला आहे. उमेदवार कोण आहे याचा विचार जनता करेल. 2014ला ताई भाजपातनं पराभूत झाल्या, 2019ला अपक्ष निवडून आल्या, नंतर त्यांनी सत्ता उद्धव साहेबांची येते म्हणून त्यांना पाठिंबा दिला, नंतर सत्ता शिंदेंची येते म्हणून नंतर त्यांना पाठिंबा दिला. जिकडे सत्ता तिकडे मंजुळाताई. परंतु आयुष्यभर एका पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या माननीय प्रवीण चौरेंना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळाली आहे. जे एका पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाही त्या जनतेशी काय राहणार असा लोकांनी विचार केलेला आहे. मला असं वाटतं माझं, मला आणि मी या 3 सूत्रींवर कारभार मंजुळाताईंचा चालला, पण जनतेचा आणि जनतेसाठी आणि जनतेला असं विजन असणारे प्रवीण चौरे आहेत. मला पूर्ण विश्वास आहे साक्री विधानसभेत प्रचंड बहुमतानं मताधिक्यानं माननीय प्रवीण चौरे विजय होतील. नंबर 1 आहे. नंबर 1चं लीडसुद्धा माननीय प्रवीण बापू चौरे यांना मिळेल अशी आशा मला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पिंपळनेर शहरामध्ये अतिशय जोरात, अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये रॅली काढण्यात आली प्रचाराची. लोकांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह या रॅलीच्या माध्यमातून बघायला भेटला. प्रत्येक पिंपळमध्ये दारादारामध्ये आरत्या करण्यात आल्या, स्वागत करण्यात आलं आणि तो जो उत्साह आहे तो बघून मला असं वाटतंय की नक्कीच मला साक्री तालुक्याचा विकास करण्याची संधी मला हा तालुका देईल असं या निमित्ताने चित्र दिसत आहे. पिंपळनेर शहरामध्ये जे माझं स्वागत केलं गेलं हे माझं स्वतःचं गाव होतं आणि गावामधून जो मला प्रतिसाद मिळाला, मग व्यापारी वर्ग असेल, सर्वच जे काही समाजाच्या जातीचे धर्माच्या लोक आज या रॅलीमध्ये मोकळ्या मनाने मोकळ्या दिलाने या रॅलीमध्ये आज आले. आणि मी पिंपळेवासीयांना एकच ग्वाही देतो, जर कधी मी निवडलो तर तुम्हाला बोलण्याची संधी होऊ देणार नाही.
तुम्हाला खड्डेमुक्त पिंपळनेर, सुंदर शहर पिंपळनेर कसं बनवता येईल हे नक्कीच मी करेल, अशी गवाही या निमित्ताने मी आपल्याला देतो. धन्यवाद. 20 तारखेला पंजा निशाणीचं 1 नंबरचं बटन दाबून आपण मला भरघोस मतांनी विजयी करा, अशी गवाही देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. सहसंपादक अनिल बोराडे.